नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील काकड. आज आपण वर्ल्ड अस्थमा डे सेलिब्रेट करतोय. अस्थमा डे ची या वर्षीची थीम अस्थमा एज्युकेशन एम्पॉवर्स अशी असून अस्थमा बद्दलचं माहिती आणि एज्युकेशन लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपलं टार्गेट आहे. अस्थमा एक कॉमन आजार असून त्याच्याबद्दल अवेअरनेस किंवा तो कशामुळे होतो, त्याचे कॉमन ट्रिगर्स काय असतात, त्याचे सिम्पटम्स काय असतात याची माहिती तुम्ही तुमच्या चेस्ट फिजिशियन्स कडून घेऊ शकता. अस्थमाच्या ट्रीटमेंटमध्ये इनहेलर्सचा वापर सगळ्यात महत्त्वाचा आहे. इनहेलर्स घेताना त्याचे डोसेस आणि त्याची टेक्निक योग्य पद्धतीने चेक करणे, रेग्युलर इनहेलर्सचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. इनहेलर्स बद्दल बरेचसे मिसकन्सेप्शन्स असून इनहेलर्सने साईड इफेक्ट्स होतात का, इनहेलर्सची सवय लागू शकते का, हे बरेचसे क्वेश्चन्स पेशंट्सच्या मनामध्ये असतात. पण इनहेलर्स हे अत्यंत पेशंट फ्रेंडली आणि अस्थमाच्या ट्रीटमेंटसाठी योग्य पर्याय असून योग्य इनहेलर्सचा रेग्युलर वापर करून आपण अस्थमाला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. फक्त त्याची डोसेस आणि त्याची घेण्याची पद्धत ही तुमच्या चेस्ट फिजिशियनच्या सल्ल्याने तुम्ही योग्य वेळी त्यांच्या फॉलोअपने चेक करून घेऊ शकता.